एकदम सर्वसाधारण फॅमिली आहे. त्यात अशी घटना घडते, ज्याच्यामुळे त्याच्यात सगळं असं म्हणतो ना, की अपसाइड डाउन होऊन जातं. मग ते उलगडत जातं, की खरं तर एवढं अपसाइड डाउन काहीच घडलेलं नाहीये, पण तरी गुंता सुटत जातो. असं एक विलक्षण कॉम्बिनेशन आहे या नाटकात. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर आपलं आयुष्य ना, हे वर्तुळासारखं आपल्याला वाटत असतं, पण त्याच्यात जर काटकोन त्रिकोण नसेल, एखादा कोन नसेल, तर काहीतरी मिसिंग असं वाटतं. प्रियंका, खूप स्वागत. खरं तर नाटकाचं नावच इतकं खूप छान वाटतं ना, काटकोन त्रिकोण. शाळेची कुठेतरी आठवण येते, की एक काटकोन त्रिकोण असं. बट तुझं देखील आता शेड्यूल बघतो ना, कुठेतरी काटकोन त्रिकोणासारखंच झालंय. म्हणजे हो. तू ऍक्च्युली हो, असं आपण म्हणू शकतो, की एक बिंदू नाटक आहे, हां. दुसरा बिंदू सिरियल आहे आणि तिसरा बिंदू माझं पर्सनल आयुष्य आहे. माझं घर आहे आणि मी असं त्याच्या अवतीभोवती कसं 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 करून फिरते असं बरं. अरे वा वा, मला खूपच आवडलंय. सो खरं तर आत्ता मी बघितलं, प्रेक्षक असतो ना, तो एका भूमिकेसाठी खूप वेडा असतो, की ती भूमिका प्रेक्षकांना आवडली, की ती डोक्यात बसलेली असते आणि सलग मालिकेच्या निमित्त 3.5-4 वर्ष आपण प्रेक्षकांच्या मनात ती भूमिका रुजवलेली आहे. पण काहीतरी नवीन करण्याचा कलाकाराचा नेहमी प्रयत्न असतो, की काहीतरी वेगळं करायचंय. हे नाटक जेव्हा आलं, तर पहिल्या डोक्यात कोणता थॉट आला, ते की बस आता ही भूमिका करायची आहे. ऍक्च्युली हे नाटक जेव्हा आलं त्याच्या खूप आधी अ, जेव्हा मी ठरलं तर मग ला 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 3.5 वर्ष झाली, चौथं वर्ष बोलतो ना, की हां. संपणार आहे, याकडेच प्रवास सुरू आहे. तेव्हा मनात सतत गेले 2 वर्ष, 2-2.5 वर्ष सतत होतं, की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. कारण नो डाऊट मला ठरलं तर मग मध्ये खूप वेगळ्या शेड्स प्ले करता आल्या. खूप वेगळ्या प्रकारचे सीन्स करता आले. आजही मी करतेय. म्हणजे हे कोणाला मिळत नाही. मिळत अदरवाईज एका पॉइंट नंतर खूप मोनोटोनी येते किंवा काय येतं. पण मला असं वाटतं, की ठरलं तर मग मध्ये मला माझ्या माझ्या अभिनयाचा कस लागतो ना, की वेगळं काहीतरी करून पाहण्याचा सतत एक प्रयत्न असतो. तो तिथे जरी झाला, तरी मला असं वाटत होतं, की आपण काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायला हवं. आणि एक वेगळं पात्र एक्सप्लोर करायला हवं, की सीन किंवा घटना न करता वेगळं काहीतरी एक वेगळी भूमिका आणि हे सगळं पाहायला हवं. आणि त्यावेळेला सतत मनात होतं, की नुसतं काम येणं महत्वाचं नाहीये. अ, ते चांगलं काम आलं पाहिजे, तर आपली मेहनत लोकांपर्यंत पोहोचते. जसं ठरलं तर मगमध्ये, की ती सीरियल इतकी उत्तम आहे, ती इतकी छान लिहिली जाते. सचिन सरांमुळे ती इतकी छान उभी राहते आणि इतर कलाकारांमुळे सुद्धा, की ती लोकांपर्यंत त्यामुळे जास्त प्रमाणात पोहोचली. तसंच मला वाटतं, की हे नाटक माझ्या आयुष्यासाठी तो टर्निंग पॉइंट देऊ शकतो. कारण उत्तम लिखाण, उत्तम दिग्दर्शन आणि उत्तम सहकलाकार आणि उत्तम भूमिका ह्याचं एक विलक्षण कॉम्बिनेशन आहे. पण डेफिनेटली मी हे सांगेन, की जेव्हा आपण एक छान काम केलेलं असतं किंवा लोकांना ते आवडलेलं असतं. मी छान केलंय असं म्हणत नाही. कायम छान असण्याची किंवा असण्याची. हां. तिथे पोहोचण्याची प्रक्रिया सुरूच असते आणि ती काही संपत नाही. पण त्या दरम्यान जर आपलं आपलं काम लोकांना आवडत असेल आणि लोक कौतुक करत असेल, तर एक जास्त दडपण असतं, की पुढचं कामही आवडायला हवं. नाहीतर ते म्हटले, "नाही, ह्याच्यातच बरी होती. नंतर काय अदरवाईज ती काही फार बरी नटी नाही." असं नको नको. म्हणायला. तर त्याचं एक 100% दडपण आहे, की तेही छान व्हायला हवं. सो नक्की. खरं तर निगेटिव्ह आपण भूमिका करत असतो ना, प्रेक्षकाच्या डोक्यात, मनात ती भूमिका रुजलेली जाते. हो. ह्या नाटकात तू एका सुनेचं पात्र करते. खरं तर असं म्हणतात ना, की कुटुंब म्हटलं ना, की त्याच्यात बोलणं हे स्वाभाविक आलं. नाहीतर आपल्या बुद्धीला ना चालना नाही मिळत. तू तुझं काम करतोय, मी माझं काम करते, कुठेतरी मोबाईल स्क्रोलिंग कर वगैरे. इथे नेमकी नात्यांची काय गुंफण आहे आणि सासऱ्यांबरोबरचं नातं, जे आता आम्ही बघितलंय काही क्षण, नेमकं कसं उलगडतंय सगळं काही गोष्टी? गंमत ही आहे ना, की ह्या एक साधी फॅमिली आहे. एकदम सर्वसाधारण फॅमिली आहे. त्यात अशी घटना घडते, ज्याच्यामुळे त्याच्यात सगळं असं म्हणतो ना, की अपसाइड डाउन होऊन जातं. मग ते उलगडत जातं, की खरं तर एवढं अपसाइड डाउन काहीच घडलेलं नाहीये, पण तरी गुंता सुटत जातो. असं एक विलक्षण कॉम्बिनेशन आहे या नाटकात. पण अ, यातलं सासू सासरे, सून किंवा नवरा-बायको किंवा मुलगा आणि बाप हे सगळे इक्वेशन्स तुमच्या घरातले आहेत असं समजा.
तुमच्या घरात पण हेच घडतं आणि तोच गुंता असतो, की म्हणजे काय म्हणतो त्याला, सासूसोबत सुनेचं एक वेगळं नातं असतं, पण सासऱ्यासोबत एक वेगळं नातं असतं. सासू नसेल तर सासऱ्यासोबत एक वेगळं नातं असतं. मग मुलगा तर इतकं, म्हणजे कोणाच्याही घरात कोणीही मान्य करेल, की इतकं कॉम्प्लिकेटेड रिलेशन आहे, की त्याचं बायकोवरही तितकंच प्रेम असतं आणि आई-वडिलांवरही तितकंच प्रेम असतं आणि त्याची तारेवरची कसरत सुरू असते. सो ह्याची गंमत आणि ह्याचा सिरियसनेस, ह्या दोन्ही गोष्टी सांगणारं हे नाटक आहे. सो डेफिनेटली तुम्ही जेव्हा हे नाटक बघाल तेव्हा तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही आमच्या घरात असं होत नाही. तुम्हाला पदोपदी वाटत राहील, की अरे आमच्या घरातही हेच आहे, किंवा तुम्हाला रिलेट होईल, की हे कॅरेक्टर माझ्यासारखं आहे असं. क्या बात आहे. खरं तर जेव्हा प्रेक्षक येणार हे नाटक बघायला, एक वेगळी प्रियंका त्यांना बघायला दिसणार आहे. कारण का टेलिव्हिजनचा ऑडियन्स हा वेगळा असतो. तो फक्त तुम्हाला टेलिव्हिजनमध्ये बघत असतो आणि तो तुम्हाला कमेंट्स करत असतो, की तुझं कॅरेक्टर कसं वाटलं, काय वाटलं. पण जेव्हा रंगमंच, रंगभूमीवर आपण काम करतो, कलाकार आपल्याला येऊन भेटतात, सांगतात, "हे चांगलं वाटलं" किंवा कौतुकाची थाप किंवा नाही आवडलं तर हे जरा असं होतं. त्या गोष्टीसाठी तू किती एक्सायटेड आहे, की खरं तो प्रेक्षक वर्ग आता येणार आहे माझ्यासाठी, तिकीट काढून येणार आहे आणि जेव्हा तुला बॅकस्टेजला ते भेटायला येणार आहेत, तेव्हाचं काय असं कळणार आहे, हां, ते प्रेक्षक माझ्यासाठी येणार आहेत. हो, 100% की नाटकाचा ऑडियन्स हा इतका काय म्हणतो, इतका सुज्ञ आहे आपल्याकडे, मराठी रंगभूमीवरचा, की ती खूप मोठी गोष्ट आहे, की त्यांना आपलं काम आवडणं. व्हेरी क्रिटिकल ऑडियन्स असतो असं मला वाटतं. कारण अनेक नाटकं पाहून त्यांचा एक क्लास ठरलेला असतो. त्यांची एक चॉईस, एक टेस्ट डेव्हलप झालेली असते आणि आपण त्या गोष्टीला उतरतो आहोत की नाही, ह्या इतकं मॅटर करतं. त्यामुळे फक्त तिकीट काढून येणं ही तर पहिली पायरी झाली. पण आलेला प्रेक्षक, त्याला आमचं नाटक आवडणं, आमचं काम आवडणं, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आणि ते तर म्हणजे ना, असा लाईव्ह रिस्पॉन्स असतो तो. एकतर इथे जी हसून दाद मिळते, किंवा "आई गं!" किंवा हे असे आज ऐकू येतात. असे अनेक रिस्पॉन्सेस असतात जे लाईव्ह येतात आणि त्याच्यानंतर ते मागे येऊन भेटतात, ते तर अजूनच भन्नाट असतात. सो 100% ते खूप मी एक्साइटेड आहे ह्या आणि गोष्टीसाठी. शरद सर म्हटलं, की त्यांची बोलण्याची पद्धत, तो लहेजा, त्यांचा तो आवाज, एक दरारेपणाचा आवाज. सो जेव्हा रिहर्सल वगैरे सगळं सुरू झालं, आता तर नाटकाचे दिवस जवळ आलेले आहेत. धाकधूक होती मनात, की शरद सरांसोबत आपल्याला काम करायचं आहे. मला सुरुवातीला खरंच खूप धाकधूक होती, कारण एक दडपण होतं, की खूप सीनियर कलाकार आहे आणि उत्तम नट आहे. म्हणजे त्यांच्या इतका पॉलिश्ड आणि इतका ताकदीचा नट, ज्याला मी लहान असल्यापासून पाहत आले वेगवेगळ्या माध्यमातून, त्यांच्या सोबत आपल्याला उभं राहायचंय म्हटल्यावर ते तर मला बापरे! आपण काय, म्हणजे मला येत असलेलं पण मी थोडंसं विसरत होते, की काय इतकं. हो, काय हो, हो? हो, 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 हो. झालं होतं, झालं होतं. मी मान्य करते. कारण मला कळत नव्हतं, की आपण जे करतो ह्यांना आवडेल की नाही? आणि त्यांनी ना माझं ह्या आधीचं कुठलंच काम पाहिलं नव्हतं सीरियलमधलं. त्यामुळे जास्त दडपण येतं. जेव्हा एखाद्या कलाकाराने आपलं काम पाहिलेलं असतं, तेव्हा त्याला माहीत असतं, की आपण 19-20 की काय आहोत. चांगलं वाईट सगळं माहीत असतं, की ही काय करू शकतं. त्यांनी पाहिलेलं नव्हतं म्हणून जास्त दडपण होतं, की आता आपल्याला एकदम ऑडिशनसारखं प्रूव्ह करायचंय स्वतःला. आणि त्या दरम्यान मला असं लक्षात आलं, की भयंकर गोड माणूस आहे. आणि मला आता छान मैत्री होते ना, की आता म्हणजे ते माझे काका आहेत आता. तर मी तसं त्यांच्याकडे बघते, की ते मला व्हेरी प्रोटेक्टिव्ह, की काही असेल तर सांग मला. मग कुठे चुकले तर ते सांगणार. चांगलं झाल्यावरही सांगणार. कारण अदरवाईज एवढे सीनियर कलाकार का माझ्यासारख्या एक क्षुल्लक नटीला म्हणतील, की चांगलं होतंय, आता असंच करत राहा, अजून चांगलं होणार. हे शब्द त्यांच्याकडून ऐकणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे कुठल्याही प्रेक्षकाची दाद असते ना, त्याच्याही खूप पटीने वरची ती गोष्ट आहे, की त्यांना वाटणं, की मी बरं करते आहे आणि मी अजून चांगलं करू शकते. सो मला वाटतं, की ती एक गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे, की ते नवीन, जुना, लहान, मोठा असं काही ठेवत नाहीत. तर प्रियंका, आता तुझ्याकडे 2 कुटुंब आहेत. एक ठरलं तर मग मालिकेचं आणि एक तुझं खरं कुटुंब. जेव्हा ही सगळी मंडळी तुझ्या नाटकाला येणार आहे, त्या प्रयोगाला येणार आहे,
तेव्हा त्यांना बघून तरी धाकधूक होणार आहे, की आता अख्खं कुटुंब माझं बसलंय समोर आणि मी जे सादर करते ते मला बघतायत. सो नेमकं धाकधूक कोणाला जास्त बघून होणार आहे? ठरलं तर मगच्या कुटुंबाला का आई-वडील जेव्हा येऊन बसतील तेव्हा? दोन्ही आला. कारण आता ठरलं तर मगचं कुटुंब सुद्धा मला वाटत नाही की काही असं फॅमिलीपेक्षा कमी आहे. त्यामुळे दोन्हीकडे मला वाटतं की मला धाकधूक होणारच आहे. आणि अगेन कारण ते मला 3.5-4 वर्ष माझं काम पाहतायत. सो माझ्या आणि सगळ्यात ती एक भूमिका कंटिन्यू हां, हां, कंटिन्यू आणि हां. माझ्या ऑलमोस्ट सगळ्या प्रियांका म्हणून किंवा प्रिया म्हणून, तन्वी म्हणून सगळ्या छटा त्यांनी पाहिलेल्या आहे. आता मी त्यांना वेगळं काय दाखवू शकते? ह्याची म्हणजे माझी परीक्षा आहे ती त्यांच्या समोर परफॉर्म करणं. किंवा प्रेक्षकांसमोर पण त्यांनी तर त्यांनी हां. अगदीच जवळून पाहिल्याचं ते पण खूप चॅलेंजिंग आहे. नक्कीच आणि 2 ऑगस्टला शुभारंभ असणार आहे. तो प्रेक्षकांना आमंत्रण तर होतंच. मी शुभारंभासाठीच काय, मी इन जनरलच सांगते, की मराठी नाटकं पहा. कारण मराठी नाटकं ही प्रेक्षकांमुळेच जगतात. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही आमची नाटकं नाही पाहिली, तर आमची नाटकं पुढे जाणार नाहीत, चालणार नाहीत. आणि एक खरंच एक गाजलेलं नाटक, काही वर्षांपूर्वी येऊन गेलेलं नाटक आहे हे. अ, आज आम्ही नव्या संचात ते घेऊन येतोय आणि आमच्यासाठी पण ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे, की आधीच्या दिग्गज कलाकारांनी इतकं चांगलं ते करणं, ते तुमच्यापर्यंत त्याच प्रेमाने पोहोचवणं. आम्ही आमची मेहनत पूर्ण करतोय. तर आमची मेहनत काय म्हणतो त्याला अ, सफल होतीये की नाही हे पाहण्यासाठी तरी या. तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही तक्रार करू शकता, की मला हे नाही आवडलं, मला ते नाही आवडलं. पण तक्रार करण्यासाठी का असेना पण या.